हार मानू नका. राहुल नावाचा एक तरुण मुलगा एका लहानशा गावात राहायचा. त्याला लहानपणापासूनच मोठे अधिकारी व्हायचे होते. तो अभ्यासात हुशार होता, पण घरची परिस्थिती बिकट होती. वडील शेतमजूर होते आणि आई घरीच शिवणकाम करून संसार चालवायची. तरीही सौरभने कधीही आपल्या परिस्थितीची तक्रार केली नाही. त्याने 10वी आणि 12वी उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण केली. मोठ्या शहरात जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. पण सुरुवातीला याला अपयश मिळाले. पहिल्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. दुसऱ्या प्रयत्नातही तो अपयशी ठरला. तिसऱ्या वेळेस त्याला वाटले, कदाचित मी यासाठी नाहीच. तो निराश झाला आणि अभ्यास सोडून द्यायचा विचार करू लागला. त्याच वेळी त्याच्या आईने त्याला समजावले, बाळा, अपयश म्हणजे यशाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. जोपर्यंत तू प्रयत्न करत राहशील तोपर्यंत तुझा पराभव होणार नाही. आईंच्या या शब्दाने सौरभला नवी उमेद दिली. त्याने पुन्हा मेहनत घेतली, आपल्या चुका सुधारल्या आणि आणखी जिद्दीने अभ्यास सुरू केला. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याने यश मिळवले. तो मोठ्या पदावर निवडला गेला आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकारले. शिकवण: जीवनात अपयश आले तरी हार मानू नका. सतत प्रयत्न करत राहा, कारण यश त्यांनाच मिळते जे शेवटपर्यंत लढतात.